गुड मॉर्निंग. गावाकडची सुंदर आणि प्रसन्न सकाळ. सकाळी सकाळी आज दारामध्ये सिमेंटच्या ओट्यावरती पाणी मारून घेतलं आणि पोर्च धुवून घेतला. त्यानंतर आज होती शिवरात्र म्हणून छानपैकी रांगोळी काढायची होती. पण सकाळी सकाळी असं काहीसं वातावरण होतं ना की मी 2-3 शॉट असे काढून घेतले की जे मला पाहायला खूप जास्त सुंदर वाटतील. कारण अजून 1-1.5 महिन्याने असं वातावरण किंवा अशी हिरवळ पाहायला दिसणार नाही आहे. आता ह्या ओट्यावरती पाणी मारलं होतं. मग म्हटलं चला तुळशी वृंदावनासमोर रांगोळी काढून घेऊ. आणि रांगोळी काढायला कलर अजिबात अवेलेबल नव्हते. फक्त एक व्हाईट कलर आणि एक पिंक कलर असे 2च होते. आणि एवढं रांगोळी मला पण जमत नाही, पण जशी जमेल तसं मी ट्राय केलं आहे. आणि मग इथं सकाळी सकाळी मी रांगोळी काढत होते तुळशी वृंदावनासमोर आणि इथं ओट्यासमोर दाराच्या पायरीसमोर पण रांगोळी काढायची होती. आता ही रांगोळी कशी आली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच मुलं पण माझ्यासोबत बोलत होते. त्यांना बोलता बोलता असं चाललं होतं. आणि मला म्हणत होता की आई तुला काही जमत नाही एवढी रांगोळी. तर ठीक आहे बाबा म्हटलं काही जमत नाही आहे. तसं पाहायला गेलं ना तर अशी गावाकडं रोज काही दारासमोर रांगोळी काढली जात नाही. आणि आम्ही पण कधीतरी 1-2 महिन्यातून एकदा जातो 1-2 दिवसासाठी. आणि त्यात पण दारासमोर सडा रांगोळी असं काही होत नाही. पण आज महाशिवरात्र होती ना म्हणून मग फरशा पुसून घेणं किंवा पोर्च धुणं किंवा खाली पायऱ्या आणि हा ओटा धुवून काढणं असं काम होतं. ह्या ओट्यावरती सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे त्याच्यामुळे इथं सड्याचा काही प्रश्नच येत नाही. नंतर मला दुसऱ्या ओट्यावरती पण पाणी मारायचं होतं. तर तिथं माझी तयारी चालली होती सकाळ सकाळची. सकाळी सकाळी घरातलं काम सोडून ना बाहेरचं जसं काम करायला छान वाटतं. घरामध्ये खूप जास्त बोर होतं आणि बाहेर खूप छान वाटतं. एकदम प्रसन्न वातावरण वाटतं बाहेर. आता अशी काहीशी मी रांगोळी काढून घेतली होती. आणि आमच्या कॅमेरामनने एवढे इकडून तिकडून शॉट घेतलेत ना काही सांगायलाच नको. आता हळूहळू का होईना पण कॅमेरामन प्रो व्हायला लागले असं म्हणायला हरकत नाही. कारण मला पण वाटतंय की छान शॉट घेतले गेलेले आहेत ते. इथं मुलगा बसला होता रांगोळी पाहत. आणि त्यांना मेन म्हणजे त्यांना रांगोळी काढायची होती. पण मी म्हटलं की नाही थांब मी काढते आणि मग नंतर तुम्ही काढा. आणि मग नंतर त्यांनी दुसऱ्या पायरीसमोर पण काढली होती. पण त्याचं शूटिंग केलेलं माझ्याकडून राहूनच गेलं होतं बरं का. इथं माझी रांगोळी काढून झाली होती. आणि आता मला आंघोळ करून फ्रेश व्हायचं होतं. डब्बा घरात ठेवला आणि सासूबाई दळण करत होत्या. मग त्यांना पण थोडंसं मी दळण करू लागले. त्यानंतर दळण दळून आणायचं होतं. आज तर उपवास होता, खिचडीच बनणार होती. आंघोळ करून घेतली आणि छान अशी साडी वेअर केली मी. गावातल्या मंदिरामध्ये पण जायचं होतं देवाला म्हणून. आणि ओट्यावरती इथं पाणी मारत होते. पण पाण्याचा प्रेशरच एवढा होता ना की सगळा मूड गेला पाणी मारायचा. हे टाकीला जोडलेलं पाईप होतं त्यामुळे एवढं काही प्रेशर येत नव्हतं. आणि समोरून दाबलं की ते मागं निघून जात होतं. त्यामुळे मग काय जास्त मी नादीच लागले नाही. थोडंफार पाणी मारून घेतलं इकडं तिकडं फक्त. आणि पाणी मारल्यावर मातीचा जो वास येतो ना तो काय सांगायचा. नंतर मग 2-3 पपया पिकलेल्या होत्या. चला म्हटलं 2-4 दिवसांनी पुण्याला जायचं आहे तर घेऊन जायला होऊन जातील म्हणून मग त्या पपया पण काढून घेतल्या. आणि आता ह्या खालच्या खालच्या पपया तोडून झाल्यात. पपया फक्त वरती आहेत त्यामुळे कशावर तरी उभा राहायचं आणि मग त्या काढायच्या असं आहे सध्या. माझ्या हाताला 3 पपयाच आल्या आणि एक होती 4 नंबरची ती खालच्या साईडनी होती. पण ती काही काढता आली नाही. म्हटलं नको रिस्क घ्यायला. एकतर खुर्चीची अशी अवस्था झालेली त्यामुळे नाहीच म्हटलं. मग नंतर 5 वाजता गेलो आम्ही मंदिरामध्ये. तिथं काही असं जास्त शूट घेतलं नाही, नॉर्मल आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेलतो. गर्दी बघू शकता तुम्ही, खूप जास्त बायका होत्या. पण उगाच मला असं वाटलं कुणाचे चेहरे नको दाखवायला. नंतर प्रसाद घेतला आणि घरी आलो. रेश्मा राघव डायरीज हे या ताईंच्या चॅनलचं नाव आहे. आणि खूप छान त्या डेली ब्लॉग पोस्ट करतात. मिनी ब्लॉग्स, लॉंग व्हिडिओज असे असतात त्यांचे. तरी सगळ्यांनी जाऊन एकदा चेकआउट करा. आणि तुम्हाला आवडत असेल ना तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.